मोर्चा काढू देता, मग आम्हाला मराठी लोकांना मोर्चा का काढू दिला जात नाही, अशा पद्धतीची भूमिका मराठी लोकांनी घेतल्यानंतर, आंदोलकांनी घेतल्यानंतर अखेर या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। 15 मिनिटं हे सगळे मराठी लोक जे आहेत, जे या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते, ते सहभागी होऊन चालत इथपर्यंत आलेले आहेत। पोलिसांनी सुरुवातीला अडवणुकीची भूमिका घेतली, मात्र गर्दी पाहता पोलिसांनी या सगळ्यांना अडवणं सोडून दिलं आणि पोलिसांच्या सोबतच हे सगळे मोर्चेकरू जे आहेत ते आता एका ठराविक ठिकाणी येऊन थांबलेले आहेत। बालाजी सर्कलपासून या मोर्चाला सुरुवात होणार होती, सकाळी 10ची वेळ होती, मात्र जी गर्दी होती ती सुरुवातीला काही शेकडोच्या प्रमाणामध्ये होती आणि आता हीच गर्दी हजारोमध्ये गेल्याचं पाहायला मिळतं आहे। सकाळपासून पोलिसांच्या माध्यमातून सुरू असणारी धरपकड अखेर पोलिसांनी आता थांबवलेली आहे आणि आता हा मोर्चा जो आहे तो होताना पाहायला मिळतो आहे। या मीरा रोड परिसरामध्ये काही दिवसापूर्वीच अमराठी व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढलेला होता, एक मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं होतं, त्याला खरं तर मराठी माणसांचा आक्षेप होता की मराठीची अवहेलना होत असताना जर तुम्हाला एखादा जाब विचारला जात असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हिंदी भाषिक म्हणून, अमराठी व्यापारी म्हणून जर तुम्ही रस्त्यावरती उतरत असाल आणि दुकानं बंद ठेवण्याची भूमिका घेत असाल तर मराठी माणसांची एकजूट दाखवणं गरजेचं आहे आणि म्हणून सगळी मराठी माणसं पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सामान्य मराठी माणूस सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता। तशा पद्धतीचं आवाहन मनसेकडून करण्यात आलेलं होतं, इतरही काही नेत्यांनी केलेलं होतं आणि अखेर आज सकाळी या मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच मीरा रोड पोलिसांनी, मीरा भाईंदर पोलिसांनी यामध्ये जमावबंदी सुरुवातीला लागू केली। त्याचबरोबर 5 किंवा 5 पेक्षा अधिकची लोक एका ठिकाणी कुठेही थांबवू नयेत अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या, मात्र अखेर हा मोर्चा जो आहे तो आता होताना पाहायला मिळतो आहे। सुरुवातीला अडवणुकीची भूमिका तरी 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मीरा भाईंदर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी आता मोठ्या संख्येनं मराठी लोकांची उपस्थिती, तर दुसरीकडे अविनाश जाधव ज्यांना काश्मीरा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतलेलं होतं, त्यांना अजूनही पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलेलं आहे। तर ही 2 दृश्य आपण पाहताय। अविनाश जाधव यांना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्येच बसवून ठेवलेलं आहे। तसंच अविनाश जाधवांना कालच या संदर्भामध्ये नोटीस बजावण्यात आलेली होती। या मोर्चामध्ये त्यांनी सहभागी होऊ नये यासाठी अविनाश जाधवांना काल नोटीस देण्यात आली होती, मात्र त्यानंतर सुद्धा ते मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले होते आणि आता अविनाश जाधवांना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलेलं आहे। तर दुसरीकडे मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये मनसे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। मीरा रोड स्थानकाकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र मध्येच हा मोर्चा पोलिसांनी या ठिकाणी थांबवलेला आहे। याआधी मनसेच्या कार्यकर्त्यांची सकाळी मोर्चा सुरू झाला त्यावेळेला पोलिसांनी धरपकड केली होती, या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। त्यानंतर अविनाश जाधव सध्या मांडवी पोलीस ठाण्यामध्ये आहे। मांडवी पोलीस ठाण्यामध्ये अविनाश जाधवांना बसवून ठेवण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी अविनाश जाधव जाणार होते, मात्र त्यांनी मोर्चामध्ये सहभागी होऊ नये यासाठी त्यांना कालच नोटीस बजावण्यात आली होती। त्यानंतर सुद्धा अविनाश जाधव या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते, त्यांना आता विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यामध्ये बसवून ठेवण्यात आलेलं आहे। तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो वैशाली कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि एका बाजूला आता हे कार्य